नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि इथे हर्ष उठलेला आहे आणि कचरा वगैरे सगळं काढून झालेलं आहे आणि आता आम्ही देवपूजा करणार आहोत दोघे मिळून. बाय कर सगळ्यांना. तू कसं करतोस बाय दाखव त्यांना. बाय बाय कर. बाय बाय कसं करतोस. बाय 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 तिथे करायचं बाय. या बोल या बोल या करतोस ना तू. दाखव तिथे दाखव. हर्ष दिसते हर्ष. बाय 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 बाय. क्लिनिंग वगैरे झाल्यावरती आम्ही दोघांनी देवपूजा केली. हर्षला घेऊनच मी देवपूजा केली कारण तो राहत नव्हता खाली. झोपलाय तोवर मी पटकन खिचडी भात घालून घेते आणि मला ज्यूस करायचा आहे. मिस्टर दुपारी येणार आहेत त्यासाठी. हर्ष झोपलाय म्हणून मी हळू बोलते आणि मला इथे थोडा पसारा आहे तो मला इथे आवरायचा आहे. हा पार्सल दर्शनाचा आलेला आहे. ते जिजू येतील दुपारी घ्यायला, ते घेऊन जातील. त्यानंतर हा सगळा पसारा मला आवरायचा आहे, ते नंतर करते. आधी मी जेवण बनवून घेते. खिचडी करण्यासाठी इथे मी पूर्वतयारी करून घेतली होती. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतले होते. बटाट्याचे कापसुद्धा केले होते. त्यानंतर सोयाबीन गरम पाण्यात शिजून घेतले होते. मी सोयाबीनसुद्धा ॲड करत आहे. त्यानंतर इथे मी तांदूळ आणि मसूर डाळ घेत आहे थोडी, आणि ते घेतल्यानंतर मी ते सुद्धा निवडून घेते. त्यात काही खडे वगैरे आहे का ते मी बघते. काम आपण ठरवलेलं असतं की हे काम या वेळेत करायचंच आहे किंवा अजून काही नवीन करायचे आहेत कामं. तर यावेळी माझ्यासोबत असंच झालं. करायचं होतं एक आणि झालं दुसरंच. तर लहान मूल घरी असल्यावरती नेहमी असं होतंच की काही गोष्टी वेळेवर होत नाहीत. आपल्या म्हणजे बाळामध्येच वेळ जातो बाळाला सांभाळताना. असंच काहीसं झालं माझ्यासोबत. हर्षला झोपवता उशीर झाला आणि त्यामुळे मी इथे खिचडी करण्याचं ठरवलं. तर इथे मी कुकरमध्ये तेल ओतलं आहे 2 पळी, आणि त्यानंतर मी यामध्ये फोडणी तर आपली नेहमीची असते. त्यामध्ये आपण हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता यावेळेस नव्हता माझ्याकडे म्हणून मी स्किप केला. आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे मी फोडणीत घातली. त्यानंतर फोडणी छान झाल्यावरती त्यात मी सोयाबीन आणि बटाटा ॲड केलेला आहे. तर इथे फोडणी छान झाल्यावरती त्यात मी मसाले ॲड केले आहे, आपले घरातलेच मसाले. तिखट, हळद, मीठ. त्यानंतर माझ्याकडे गरम मसाला नव्हता म्हणून मी पावभाजी मसाला ॲड केला आहे. मसाले टाकल्यानंतर त्यात मी सोयाबीन ॲड केले आहे. सोयाबीन बटाटे छान परतून झाल्यावर त्यात मी स्वच्छ धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ ॲड केले आहे आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यात मी आवश्यकतेनुसार पाणी ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ, आणि त्यानंतर वरून कोथिंबीर ॲड केली आहे. तर इथे कुकर थंड झाल्यावरच मी झाकण उघडलं आहे. तुम्ही बघू शकता किती
टेस्टी झाला आहे राईस. आणि इथे हर्ष झोपला होता म्हणून मी म्हटलं पटकन जेवून घेते. आणि इथे बघा खिचडी तयार आहे. इथे खिचडी, लोणचं आणि पापड घेतलेला आहे. या सर्वांनी जेवायला. दुपारी मी जेवून झाल्यानंतर हर्ष उठला होता. तो खेळत होता. त्यानंतर तो पुन्हा झोपला खेळता खेळता. आणि नंतर मग मिस्टर आले, ते जेवून गेले. त्यानंतर माझी आई आली, ती एकीकडे कपडे धुवत होती. आणि म्हटलं जो काही हा पसारा आहे तो मी पटकन आवरून घेते, हा हर्ष झोपला आहे तर इथे मी जी गादी आहे आमची ती मी फोल्ड करून ठेवते, जेणेकरून हर्षला जागा होईल खेळण्यासाठी. तर मला असं सुचलं की त्यावरती एक बेडशीट अंथरावी, जेणेकरून सिटिंग अरेंजमेंट होईल सोफ्यासारखी आणि दिसायलासुद्धा छान दिसेल, पसारा दिसणार नाही आणि विचित्र दिसतं असं फक्त गादी अशी ठेवल्यावरती. म्हणून इथे मी इथे बेडशीटने कवर केली आहे. आणि त्यानंतर जे काही चादर, गोधडी वगैरे किंवा शॉल वगैरे होती ती मी घडी करून तिथे ठेवली आहे. तर अशा पद्धतीने मी इथे मॅनेज करते. आणि इथे कपडे धुवून झाले होते. मी आईला म्हणाली हर्ष झोपलाय तर मी कपडे वाळत टाकते, तू दुसरी कामं आवर, जेणेकरून दोघींनी मिळून कामं केले की जे कामंसुद्धा पटकन होतात आणि तिलासुद्धा आराम मिळेल आणि मलासुद्धा. आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 5:30. इथे हर्ष झोपला आहे, त्याला झोपवलं. तर मला एक रेसिपी शूट करायची आहे, त्याची तयारी मी आता करते. तो झोपणार म्हणून मी हळू बोलते पुन्हा. आणि ती रेसिपी मी आज ट्राय करते. यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले आहे, बघू किती सक्सेसफुल होते ते. चला मी तुमच्यासोबत शेअर करते, बघू होते का माझ्याने सक्सेसफुल. सो आता मी रेसिपीची तयारी करून ठेवते. ड्रायफ्रूट्स वगैरे लागणार आहे आणि सगळं साहित्य मी मार्केटमधून मागवलेलं आहे. आता मी सगळी तयारी करते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते. इथे मी बनाना केक बनवत आहे. तर इथे मी 2 बनाना घेतले आहेत. ही केळी मी झाले 4-5 दिवस झाले आणली होती, पण ही काही संपत नव्हती. म्हणून फेकण्यापेक्षा म्हटलं केळी काही खराब नाही होत, एवढंच की जास्त पिकले जातात. म्हणून इथे मी 2 केळी घेतली आहेत. त्यानंतर कोको पावडर आहे, 50 ग्रॅम कोको पावडर आहे. त्यानंतर इथे 1 ते 1.5 पळी तेल घेतलं आहे, सनफ्लॉवर ऑइल आहे. आणि इथे आहे 1 वाटी गूळ पावडर, सेंद्रिय गूळ आहे. आणि इथे आहे बदामाचे काप, तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. त्यानंतर आहे गव्हाचं पीठ, गूळ पावडर घेतली आहे त्याच वाटीने मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आहे बेकिंग सोडा, हे आहे बेकिंग पावडर. आता बघूया आपली ही रेसिपी सक्सेसफुल होते की नाही. मी फर्स्ट टाईम बनवणार आहे. याआधी मी केक बनवले आहेत घरी, ॲनिव्हर्सरी, बर्थडेला वगैरे. लॉकडाऊनपासून मी केक रेसिपी सुरुवात केली आहे घरी बनवण्यासाठी. पण आता काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून मी बनाना केक ट्राय करते. केळी अशीच घरी पडून होती, टाकून देण्यापेक्षा म्हटलं काहीतरी रेसिपी बनवलेली बरी आणि हेल्दी पण होईल, नाश्त्याला पण आपल्याला करता येईल. बघूया सक्सेसफुल होते का रेसिपी. तर इथे मी चाळण घेतली आहे. चाळणीमध्ये मी गूळ पावडर आणि कोको पावडर ॲड करते. थोडीच मी ॲड करते, मी थोडी शिल्लक ठेवलेली आहे. आणि सगळे ड्राय इन्ग्रेडियंट मी आधीच चाळून घेतले आहे आणि गव्हाचं पीठसुद्धा मी चाळून घेतलेलं आहे. इथे मी चाळणीत गूळ पावडर आणि कोको पावडर चाळून घेते, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाही. आणि त्यानंतर इथे मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲड केलेली आहे. बेकिंग पावडर मी 1/2 टीस्पून आणि बेकिंग सोडा मी 1/2 चमचा घेतलेला आहे. आणि इथे केक बनवतानाच हर्ष उठला आणि किचनमध्ये आला, त्याची लुडबुड तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे मी दूध आणि केळी मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतली होती. बनाना मिल्कशेक तयार करून घेतला होता, ते मी ॲड केले आहे. त्यानंतर तेल ॲड केलेलं आहे आणि छान मिक्स करत आहे. आणि लागेल तसं मी दूधसुद्धा ॲड केलं आहे यामध्ये. तर रेसिपी करता करता हर्ष उठला आणि तो किचनमध्ये आला आणि त्या घाई गडबडीमध्ये मी पटापट टीनमध्ये ट्रान्सफर केलं जे काही बॅटर तयार केलं होतं ते. आणि आता बघू काय रिझल्ट येतो आहे. मी आता वरून बदामाचे काप गार्निशिंग करणार आहे, तुम्हाला दाखवते. आणि हा बघा, इथे बघा, इथे हर्ष पुन्हा आला किचनमध्ये.
भांडी, बादल्या, ताटं हे सगळं घेतो तो वाजवायला. हे मी बॅटर यामध्ये ओतलेलं आहे टीनमध्ये. टीन म्हणजे कुकरचा जो डबा असतो त्याला मी ऑइल आणि ऑइलने ग्रीस करून त्यावरती पीठ भुरभुरलं आहे. आणि त्यानंतर केकचं बॅटर आहे ते मी यामध्ये ट्रान्सफर करून असं टॅप केलं. जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील आणि केक छान आपला फुलेल. आणि आता मी बदामाचे काप गार्निश करते वरून. हेल्दी पण होईल आणि छानही दिसताना. बघू काय रिझल्ट येतो आहे. फायनल रिझल्ट बघायचा आहे की माझी ही रेसिपी फेल होईल का पास होईल ती. सो इथे मी कुकर प्रीहीट करायला ठेवलं होतं हाय फ्लेमवरती 15 मिनटासाठी. आता लो फ्लेम केलेली आहे. आणि आता मी यामध्ये रिंग ठेवत आहे. हंडे ठेवण्यासाठी जी रिंग आपण वापरतो ना, यूज करतो, तीच रिंग आहे ती मी यामध्ये ठेवली आहे. आणि पक्कडच्या सहाय्याने मी हा डबा आहे तो मी या कुकरमध्ये आता ठेवते त्या रिंगवरती. मी काही मीठाचा लेअर वगैरे देत नाही, तरीसुद्धा छान बेक होतो केक. आता हा केक कसा होतो ते आपण बघूया. 20 मिनटासाठी आधी आपण ठेवूया. आणि केक बेक होण्यासाठी मला साधारण 25 ते 30 मिनटं लागली. तर इथे 30 मिनटानंतर मी केक तसाच ठेवला होता टीनमध्ये आणि थंड झाल्यावरच मी डिमोल्ट केला आहे तो. आणि इथे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे तो. इझिली कट झाला आहे आणि ह्याचा स्पंज तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 11:15 आणि जेवण वगैरे झाले, भांडी वगैरे पाणी सगळं आवरून झालेलं आहे. आणि हर्ष झोपला आहे म्हणून किचनमध्ये आले आहे व्हिडिओ एंड करण्यासाठी. आणि जो मी केक बनवला होता बनाना चॉकलेट केक, त्याचं मी सांगते कसं झालं, टेस्ट कशी झाली आहे. चॉकलेट बनाना केक मी आलमंड लावले होते गार्निशिंगसाठी, तो खाऊन लागतो. खूप छान झाला, टेस्टी झाला, प्लस हेल्दीसुद्धा आहे. व्हीट फ्लावर आहे, गूळ पावडर आहे, कोको पावडर थोडं मी चवीसाठी ॲड केली आहे. तर बनानासुद्धा आहे, मिल्कसुद्धा आहे. मला वाटलेलं की सक्सेस होणार नाही, पण रेसिपी सक्सेस झाली म्हणून मी तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर करेन ब्लॉगमध्ये. आणि बहुतेकांना ही रेसिपी माहिती असेल, पण नसेल माहिती तर प्लीज तुम्ही पण यूट्यूबवरती बघूनच रेसिपी करा. मी अंदाजाने सगळे इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत. मी कोणताही माप वगैरे घेतलेला नव्हता, अंदाजानेच घेतलेला आहे. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने मला प्रोत्साहन मिळते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्ही छान छान कमेंट्स करा. काही सजेशन असतील, काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल, टिप्स वगैरे द्यायचे असतील तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. मला तुमच्याकडून शिकायला फार आवडेल. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल आणि किंवा नवीन असतील तर त्यांनी प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेल तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट, टेक केअर.